बेल्ला बजरंग दलाच्या अध्यक्षावरती जीवघेणा हल्ला। नारायणगाव प्रखंडातील बजरंग दलाचे बेल्ले शहराचे अध्यक्ष कैलास आवटी यांच्यावरती दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानामध्ये जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तात्काळ आळेफाटा पोलीस स्टेशनची मदत मिळाल्याने पुढील अनंत टळला असे कैलास आवटी यांनी सांगितले। हल्लेखोर नाजिम नशीर बेपारी व तौसिफ नशीन बेपारी हे हल्लेखोर घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले। पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी विश्वास जाधव साहेब हे करत आहेत। हा हल्ला का झाला, कशामुळे झाला याचा तपास आता पोलीस करत आहे। परंतु हा हल्ला झाल्यामुळे बेल्ले गावामध्ये एकच खळबळ उडाली असून परिसरामधून नागरिकांचा ओघ कैलास आवटी यांच्याकडे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पहा कैलास आवटी काय सांगतात। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला। बेल्ला बजरंग दलाचे अध्यक्ष यांच्यावरती दुपारी हल्ला झाला आहे। आपल्या समेत आहेत। कैलास शेठ, काय घडलं होतं? काय नाही, दुपारी मी 2:30 वाजता इथं दुकानात बसलो होतो। गावातून आलेली इथं बसलो आणि तिच्यावर 1-2-3 मिनिटांमध्ये ना गावातून हे जे संबंधित मी जे नाव उपस्थित केलेत ना, हे 2 इसम आले आणि त्यांनी मला शिवीगाळ केली, दमदाटी केली, धक्काबुक्की केली आणि तुझे हातपाय तोडू, तुझी विकेट टाकतो, तू गावात ये, कुठे भेट, तुझ्याकडे बघतो, अशा धमक्या दिल्या। आणि अशा धमक्या आमची शाब्दिक वाचावाची चालू असताना, धक्काबुक्की चालू असताना मी तात्काळ आळेफाटा पोलीस स्टेशनचे PI जाधव साहेबांना फोन केला। त्यांनी तात्काळ मला बेल्ला चौक आउटपोस्टमधून मदत पाठवली आणि तात्काळ या ठिकाणी गोसावी साहेब आणि त्यांच्या समेत अजून राणे साहेब आले आणि त्यांनी त्या लोकांना इथून हाकलून दिलं आणि त्यांनी सांगितलं संध्याकाळी 7 वाजता तुम्ही आळेफाटा पोलीस स्टेशनला या, काय असेल ते आपण कायदेशीर ॲक्शन घेऊ। कोण आले होते हल्ला करायला? ते नाजिम नशीर बेपारी आणि तौसिफ नशीर बेपारी काय कारण आले होते। काय कारण होतं? काय आता ते बजरंग दलाचा मी अध्यक्ष असल्यामुळं कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी खुन्नस असेल का यांनी आमच्या व्यवसायावर गदा आणली किंवा जे काही गोष्टी त्यांच्या डोक्यात वेगळा विषय काय असेल। पण आपण चुकीचं काय केलेलं नाही। आपण जे काय केलं ते कायद्याच्या चौकटीत केले। जे काय कायद्याच्या चौकटीत बसतं त्याच अनुषंगाने आपण जे काय पावलं उचलल्यात या मागील काळात आणि ह्यापुढे जे काय उचलत आहे, जे काय गुन्हे दाखल होतात, ज्या काय गोवंश हत्या होतात, ह्या बेल्ल्यामध्ये 6 महिने झाले तायडे साहेब असताना 2 गोवंश हत्या झाल्या होत्या। त्याचा स्वतः मी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या नावानेची मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ती खुन्नस यांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी कोणतं न कोणतं निमित्त साधून माझ्या आज हल्ल्याचा मोठा प्रयत्न केला। पण आळेफाटा पोलीस स्टेशनची तात्काळ मदत मिळाल्यामुळं मी त्यातून बचवले असं मला म्हणावे लागले या ठिकाणी। कैलास शेठ, याला काही पार्श्वभूमी आहे का, काही पूर्ववैमनस्य आहे का? याला माझ्या मते विषय असा आहे, ज्यावेळेस बजरंग दलाची आपण या ठिकाणी बेल्ल्यामध्ये संघटना स्थापन केली आणि त्यानंतर आपण हे जे काय बेकायदेशीरपणे गायच्या गोवंश कतली या ठिकाणी होत होत्या उघडपणे, त्या थांबवण्यासाठी आपण यांच्याकडे जे लायसन होते मार्केट कमिटीचे ते आपण आळेफाटा पोलीस स्टेशनला यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे आपण आळेफाटा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून यांची सगळी डिटेल्स माहिती मागवली आणि यांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे ती माहिती आपण मार्केट कमिटीचे सचिव यांच्याकडे ती दिली आणि त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी यांचे जवळ 32-33 लायसन बाद केले। ह्या सगळ्या डोक्यात त्यांच्या खुन्नस असल्यामुळं ते कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने त्यांना माझ्या हल्ला करण्याचा त्यांनी हेतू साध्य केलेला आहे। आज बेल्ले गावच्या उपसरपंचावरती आता विश्वास आणला होता, परंतु तो पारित झाला नाही, तर त्याचा काय राग असेल का? कदाचित असू शकतो, पण त्यात माझी भूमिका काही नाही। मी तिथं सदस्य नाही आणि माझा त्याच्याशी काडीचाही संबंध नाही त्याच्यामध्ये। काय सांगा नाही हल्ल्याबाबत? ह्या हल्ल्याबाबत मला एवढंच सांगायचं का ह्या जे गोवंश तस्कर जे बेल्ल्यामध्ये आहे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि आज आहे आणि भविष्यात यांच्यापासून धोका आहे। त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले, तू कुठे भेट, तुझी विकेट आम्ही टाकतो, तुझे हातपाय तोडतो, यांनी स्पष्टपणे इथं मला धमक्या दिलेल्या आहेत। पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आपण कुठेही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही, कायद्याच्या चौकटीत आपण कामकाज चालवलेलं आहे। माझ्या जेव्हा असा हल्ला झाला तेव्हा मी तात्काळ आळेफाटा पोलीस स्टेशनचे जाधव साहेब यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी तात्काळ मला मदत दिली। जेव्हा काय गोष्टी घडतील तेव्हा मी कायद्याच्या चौकटीतच बसून यांच्या साहेबांची मदत घेऊन, पोलिसांची मदत घेऊन यांच्यावर कायदेशीर ॲक्शन घ्यायला होणार।